आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 12 फेब्रुवारी 2026 रोजी कामगार कर्मचाऱ्यांचे देशव्यापी आंदोलन प्रलंबित मागण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विरोधात एल्गार। कामगार कर्मचारी शिक्षक व निवृत्तीवेतन धारकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजी देशभर आंदोलन। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तसेच महाराष्ट्रात भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। हे आंदोलन अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी व महासंघ तसेच सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारसमोर मागण्याची विस्तृत सनद सादर करण्यात आली असून कामगार कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षा वेतन पेन्शन आरोग्य व रोजगाराशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। केंद्र व राज्य स्तरावरील प्रमुख मागण्या कंत्राटी व बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांबाबत सर्व कंत्राटी बाह्य स्रोत रोजंदारी व अंशकालीन कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, तसेच कंत्राटी पद्धतीची भरती थांबवून सर्व रिक्त पदे नियमित भरावीत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। पेन्शन व निवृत्ती वेतन प्रश्न PFRDA कायदा रद्द करून NPS UPS योजना बंद करावी। सर्व कर्मचाऱ्यांना EPS 95 नवी किंवा जुनी पेन्शन योजना OPS लागू करावी। पेन्शन कायदा 2025 रद्द करून पेन्शनधारकाचे हक्क पूर्ववत करावेत। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानित झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन लागू करावी। वेतन व सेवा शर्ती 8वा वेतन आयोग स्थापन करून दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा किमान 10% किंवा 5000 अंतरिम मदत मंजूर करावी। 10, 20, 30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना ACP लागू करावी। सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे। आरोग्य व सामाजिक सुरक्षा सर्व कर्मचारी निवृत्ती वेतनधारक व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार देणारी सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना लागू करावी अशी मागणी आहे। धोरणात्मक व संघटनात्मक मुद्दे 4 कामगार संहिता रद्द कराव्यात। सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण व कर्मचारी कपात थांबावी। राष्ट्रीय शिक्षण धोरण NAP रद्द पुनर्विचार करावा। शिक्षकांसाठी अनिवार्य TET आदेश मागे घ्यावा। संविधानातील 310, 311 ब कर रद्द करण्याची मागणी। सहकारी संघराज्य व्यवस्थेचे संरक्षण व केंद्र राज्य संबंधाची पुनर्व्याख्या। धर्मनिरपेक्षतेचे समर्थन व जातीवादी विरोधात लढा। महाराष्ट्र राज्यस्तरीय विशेष मागण्या। मुख्यमंत्री स्तरावर दर 2 महिन्यांनी चर्चासत्राचे व्यासपीठ। चतुर्श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी। नगर परिषद व नगरपंचायतीच्या 2005 पासूनचा आकृतीबंध तयार करावा। 10 वर्ष सलग काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी नियमितीकरण सवलत। प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या। IPC कलम 353 अजामीन पात्र करावे। शिक्षकांचे नुकसान करणाऱ्या 15 मार्च 2024चा शासन आदेशाचा पुनर्विचार आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी करण्याचे आवाहन। या आंदोलनात सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचारी कंत्राटी कर्मचारी व पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समन्वय समितीचे नियंत्रक विश्वास काटकर यांनी केले आहे। सरकारने ह्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे।